मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। संजय गांधी निराधार योजनेत या डिसेंबर महिन्यात काही मोठे बदल होणार आहेत, जे लाभार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत। या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मानधन मिळत होते, पण आता हे मानधन वाढून 2100 रुपये करण्यात आले आहे। याशिवाय मानधनाची रक्कम वेळेवर तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि घरपोच वितरणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल। त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे आता लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही। देशभरातील पेन्शनधारक आता LICच्या जीवन साक्षी ॲपद्वारे डिजिटल जीवनपत्र किंवा हयातीचा दाखला घर बसल्या देऊ शकतात। ईमेल किंवा व्हिडिओ कॉलद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल। राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधार व्यक्तींना मिळणारे मानधन पोस्टमार्फत थेट घरपोच दिले जाणार आहे। कारण जे दिव्यांग आहेत तसेच वृद्ध आहेत त्यांना बँकेत जाऊन पैसे काढण्यात खूप अडचण होत होत्या। बँकेच्या रांगेत उभे राहू शकत नाही, खूप वेळही लागतो। त्यासाठी आता सरकारने निर्णय घेतला आहे, जे दिव्यांग आहेत, जे अपंग आहेत त्यांना घर बसल्या पेन्शन दिली जाईल। तसेच त्याचबरोबर त्यांच्या मानधनात वाढ देखील करण्यात आली आहे। 1500 रुपयेवरून 2100 रुपये त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे। लाभार्थ्यांसाठी आर्थिक निकष शिथिल करण्यात येणार असून प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल। तसेच मानधनाचे वितरण डिजिटल माध्यमातून होणार असून लाभार्थ्यांचा डेटा आधीच डिजिटल स्वरूपात अपलोड करण्यात आला आहे। तर बघा, त्यामुळे लाभार्थ्यांना पेन्शन वेळेवर मिळेल। हयातीचा दाखला आता घर बसल्या सादर करता येणार। पोस्ट बँकेच्या माध्यमातून मानधनाची घरपोच सेवा मिळणार आहे। तर इत्यादी नवीन नियम, नवीन अपडेट या डिसेंबर महिन्यापासून चालू होणार आहे। तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आम्ही नक्कीच त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देऊ। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।